सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात आता संभाजी भिडे यांची शिवप्रतिष्ठानचे धारकरी देखील उतरलेत। शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि भिडे यांचे कट्टर कार्यकर्ते राहुल बोळज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी दाखल करण्याच्या आधी राहुल बोळज यांनी संभाजी भिडे यांचा आशीर्वाद घेतलाय। यावेळी संभाजी भिडे यांच्या हस्ते नारळ फोडून सामूहिक आरती देखील करण्यात आली। त्यानंतर राहुल बोळज यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रॅलीद्वारे घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राहुल बोळज यांनी प्रभाग 14 मधून भाजपकडे उमेदवारी मागितली। पक्षाकडून उमेदवारी डावलल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा इशारा राहुल यांनी दिलाय। त्यामुळे राहुल बोळज यांना उमेदवारी नाकारल्यास भाजपासाठी बोळज यांची उमेदवारी डोकेदुखी बनण्याची शक्यता नाकारता येत नाही। माझं नाव राहुल सुरेश बोळज। मी प्रभाग 14 ड मधून उमेदवारीचा अर्ज पक्षाकडे मागणी केलेली आहे व पहिल्यापासून आमच्या कुटुंब जनसंघापासून बोळज फॅमिली ही जनसंघापासून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून या भागामध्ये काम करते। माझे आजोबा कैलासवासी षडाक्षरी बाळा बोळज हे या भागामध्ये जनसंघाकडून पंथी या चिन्हावरून निवडून आलेले। त्याच्यानंतर सातत्याने नंतर माझे बंधुराज शिवराज बोळज हे सुद्धा एकदा भाजपकडून या भागामध्ये निवडून आलेले। सातत्याने आमचा परिवार संपूर्ण हिंदुत्ववादी असून या भागामध्ये राजकीय काम करत आल्याने सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये आम्ही हा काम करतच असतो। कोरोना काळ असू दे, महापूर असू दे, या सर्वमध्ये आमचं बोट क्लब आहे, स्वतःचं तालीम आहे, वाचनालय, यामध्ये आम्ही पूर्ण खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। तुम्ही शिवप्रतिष्ठानमध्ये कधी दाखल झाला आणि त्याचं कार्य कशा पद्धतीने करता? जेव्हा भिडे गुरुजी जेव्हा 86 पासून जे चालू झाले प्रतिष्ठानमध्ये, तेव्हापासून माझे वडील आमचे काका हे गुरुजींच्या सुरुवातीपासूनच आहेत। पहिल्यापासून आमचा घराण्याला हा हिंदुत्वाचा वारसा लाभलेला आहे, तो मी पुढे चालवतच आहे। मी या भागामध्ये विभाग प्रमुख म्हणून मी 15 वर्ष झाली मी स्वतःही काम करत आहे मी गुरुजींनी मला एक धारकरी म्हणून एक आशीर्वाद दिलेला आहे। मी एक धारकरी आहे, एक विभाग प्रमुख म्हणून आहे, मी या भागात काम करतोय। गुरुजींनी मला आशीर्वाद दिलेला आहे। पक्षानं उमेदवारी ही चुकीची उमेदवारी दिलेली आहे, काय जे नाव आलेलं आहे त्या संदर्भात आहे। आणि माझं हे काम लव जिहाद असू दे, गोरक्षक असू दे, या ह्याच्यावर मुद्द्यावर मी काम करतोय। हिंदूंच्या सर्व माझी एक ग्रुप तयार केलेला आहे, चांगली एक टीम वर्क आहे। हिंदुत्व सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण चांगल्या प्रकारे एक माझ्या मागे सर्वांचं हे आहे की तू राहुल दादा आपण माघार घ्यायची नाही, पूर्ण अपक्ष आपण थांबायचं ही भावना आहे। उमेदवारी अर्ज दाखल केला लढणार? हो, उमेदवारी मी दाखल केलेली आहे। जर नाही झाले तर मी अपक्ष लढणार।